बकऱ्यामधनं एक माणूस काहीतरी आता बकरे तुम्ही आता इतके वर्ष राखताय 62 पासून तुम्ही हो. आहे आता सुद्धा तुमचे हालाप्पा हे बकऱ्यामध्ये कारभार केला. आता तुम्ही 1.25 महिना तिथं जाऊन आलाय हो. आणि आदमापूरमध्ये सुद्धा इतकी मी सेवा. काय मग आता 20 वर्ष झालं गवळी साहेब होता तेव्हापासून मी ते आत्मापुरातच आहे. हा. हा त्याचं काय तर किरकोळ कामं असतात. ते खोबऱ्याचं काम एक माझ्याकडे ते पूर्वीपासून ते 700 रुपयाचे तेल पहिलं स्टार्टिंगला ऐकलं. आता कमीत कमी 2-2.5 लाखापर्यंत ते गेलेलं आहे. भक्त वाढल्यात, खोबरं वाढलंय. ते सगळं तिथं नियोजन प्रकार आम्ही ते करून घेतो. काय पडेल ते काम करतो. आदमापुरात तिथं राहायला तुम्ही गेलाय आता? हो, तिथंच राहायला असताय? राहायला तिथंच असतं. मग तिथं कधीपासून तुम्ही असं घर सोडून तिकडे राहायला कधीपासून गेला? तरी बी आम्ही माझं लगीन झाल्यानंतर एक 17 वर्ष मी पहिलं बाळूमामा समाधी घेतल्यानंतर एक टाक मी कमीत कमी एक 12-13 वर्ष बकरी राखलो. 12-13 वर्ष. हा तिथनं माझं लगीन केलं. माझ्या भावाला तिकडे पाठवलं आणि मला इकडे आणले आणि तो लग्नापर्यंत तिथंच थांबला. मग परत माझं लगीन झाल्यानंतर बाळूमामाचा हातचा कारभारी भरमापा म्हणून नेज कुम्मज बाहुबली हातकणंगल्या तालुक्यातला तो कारभारी तिनं गेला घराकडे. मग पहिला कारभारी गेल्यानंतर कुशा पाटील मला म्हणाला, सिद्धाप्पा तुम्ही धनगराचा, तुम्ही अभ्यास आहे तुम्हाला बकऱ्यांचा, मागं पुढे मी झाडं सर्वाट हे सगळं मिळवून देतो आमच्या बागात अशीपर्यंत कारभारी तू आजपासून तू कर म्हणून मला तिनं सांगितलं. मग ते भडगावचे लोक बी मला साथ दिलं. मग मी 17 वर्ष कारभार केलो. 17 वर्ष. हा मामांच्या समाधीनंतर 17 वर्ष. 17 वर्ष बकऱ्यात काम केलं, म्हणजे कारभार पण केलं. तिथनं मग 6 महिने इकडं 6 महिने तिकडं, 6 महिने इकडं 6 महिने तिकडं असं मी करत आलो. 6 महिने इकडं म्हणजे कुठं? घराकडे 6 महिने तिकडं 17 वर्ष कारभार केल्यानंतर परत ते माणसं मला बोलून घ्यायचं सारखं, सिद्धाप्पा तू बकऱ्यात यायला पाहिजे. लिंगापूरला बकरी गेली 3 महिने तिथं राखवायली, कर्नाटकात तुझं काम. म्हणून मी लिंगापूर, मेटगोड, हलकी, लिंगापूर हे सगळे ह्या भागातनं कारभारात 3 महिने तिथं करत होतो. मग ते असं करत असताना मग ते आमची मला तिने म्हणा लागलं, मी घरात येऊन बसलो, मला बकऱ्याकडे चल, मला बकऱ्याकडे झेपत नाही आता, एवढे दिवस राबलोय आणि मला आता झेपत नाही. आमची पोरं आहेत त्यांच्याकडे काय करून घ्यायचं, तुम्ही काम करून घ्या. मग आमचं थोरलं पोरगा बकरी राखला, एक 5-7 वर्ष तिने कारभार केला. आता तेव्हा जरा शेतीच्या हिच्याचा सगळेजण तिथंच काय म्हणून तिनं जरा शेती सगळं आमची पडली ती त्या देवाच्या नादानं. मग हिनं जरा ते सगळं नांगरून ते सगळं हे केला 2-3 वर्षात. ते 2 वर्ष झालं घराकडे आलाय. हा आता हालापा एक तिथं असतोय, मी एक आत्मापुरात असतोय. मला एक तिने खोली दिल्या, त्या खोलीतनं राहायचं, तिथं काय असेल ते किरकोळ काम करून घ्यायचं. आपण बी करतो, अजून बी आम्ही काम बंद केलेलं नाही. देवाचं काम घरात आम्ही बसून काढतो. खरं बाळूमामाच्या हिऱ्यात गेलं तिथं काय जर काम केल्याशिवाय राहणार नाही, 4 बकलं काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही. असे ते बाळूमामाचं काम, ते काय कुणाचं आमचं तुमचं नवं, साक्षात भगवंताचं काम करायला काय वाट नाही. जन्माला गाठलाय तो पोटाला घालणार तो. म्हणून आम्ही त्या देवाचं काम खाताव म्हटलं तर ते करायलाच लागते. ते खाल्ल्याला तर अन्नाचं तर किंमत तिथं पाहिजे की. आज आम्हाला खायला साहेब 3 टाइम खाताव. 100-200 रुपये तिने एका ताटाला घेतात. आज आम्ही 3 वेळा घेतो. 50 रुपयानं म्हटलं तर बी 150 रुपये पगार झाला. 4 वेळा चहा पिताव 40 रुपये झालं, 190 रुपये झालं. पान सुपारी काय 10 रुपयातनं परवडत नाही. कमीत कमी आमचं तिथं देवाच्या खाणं पिणं म्हटलं तर कमीत कमी 200-250 रुपये. आता इथं बांगला गेलं की आम्हाला कोण 100 रुपये देत नाही गावात. मग आमचंच ते देवाच्या पैसेच आमच्या अंगावर असताना तिच्याकडे पगार काय म्हणून मागायचा. अशी ते विचार केला तर असे. बरोबर. आता तुम्ही इतके वर्ष बकरी राखलाय, तुम्ही 17 वर्ष बकऱ्यामध्ये होता म्हटला. हल्ली सुद्धा तुम्ही बकऱ्यामध्ये आता 6 महिन्यात जाऊन सध्या सुद्धा तुम्ही बघितलाय. हो. त्यावेळेच्या मामा इथं असताना जे बकऱ्याचा खांड जो होता त्या बकऱ्यांच्या मध्ये आत्ताच्या बकऱ्यांचा जो बग्गा आहे त्यामध्ये फरक काय म्हणजे साहेब, त्या वेळेला भाळूमामा असताना बकऱ्यात चारा मिळत होता, पाऊस काळ होतं त्यावेळेला. आजाऱ्याने बकरी मरायची. का मरायची? औषधाचं हे नव्हतं, डॉक्टर पण नव्हतं, इंजेक्शन माहित नाही लोकांनी, औषध माहिती नाही. फक्त झाडपाला काय तर आणायचं, हागून घ्यायला लागलं, पेरूचा पाला आण,
कुठं ते बिदरीचं बांबूची पाला आण ते चेचून पाजीव ते हगवान बंद व्हायचं. मग डागण्या असायचे, मग सळी असते बारीक डागण्या म्हणजे ते तापवायचं चुलीत घालून. कोण करत ते आमचं बा करणार. हा, आमच्या वडील ते काम करणार. त्याला बाळूमामा डॉक्टरच म्हणून नाव ठेवलं होता. अरे डॉक्टर दुर्गा डॉक्टरला बोलवायचे, मेंढी लंगडले बघ, ते पिल्लू हागून घेतले बघ, त्याला काय औषध करते बघ, त्याचा डोळा गेलाय बघ, पाणी मारायला त्याला डागाय सांग, त्याला त्याचा पाय मोडले बघ, त्याला बांधाय सांग. आमच्या बानं ते हात लावला, आजपर्यंत एक बकरी वायाच्या जायच्या नाही, असं त्याचा हात गुणच होता. देवाचा आशीर्वादच होता. एवढं बाळूमामा आमचा बा. लोकांनी सगळं त्या बकऱ्याचं शेंबूड हातानं काढलं तर आमचं बा धोत्रानं काढणार. धोत्राच्या पदरानं त्याचा नाकातला शेंबूड काढणार. एवढं बकऱ्यावर प्रेम आणि एवढं बकऱ्यावर ते काळजी करणार. हा, माणसं आलं, माणसाबरोबर त्यांनी एवढं ही करत नव्हता, कारण बकऱ्यावर लय प्रेम त्याचा. असे ते करत होते आमच्या वडिलांना. भरपूर आमच्या वडिलांनी सेवा केली. मग त्यावेळेचं आत्ताच बघे कसे आहेत मग? आत्ता का आमची बकरी आहे, कमीत कमी आम्ही कर्नाटकात गेलं की 2 बगा करणार, 1 बगा करणार, वरचं आलं की 2 बगा करणार. आदमापूरला एक शेरडाने लावराचा खांड आदमापूरला पाठवणार आणि ताणी मेंढर आहे ते गलगल्याला ठेवणार. म्हणजे तिकडे माळ वगैरे जरा काळवट रान, पिल्ली जगत्यात करत्यात, असं ते आम्ही 2 बगा केलं. मग ते आम्हाला एक कोणतर तिथला धनगर म्हणाला, तुमची बकरी एवढं मरत्यात, एक बागेवडीला एक डॉक्टर आहे, त्या डॉक्टराकडे जरा जाऊन बघा. मग आमच्या ते लिंगापुरात एक तुळशीगिरी, वसमनी, एक भाळूमामाचं भक्त आहेत, यांकापण्णाच्या घरातले सगळे. मग तिने काय म्हणाला, एकदा जाऊन येऊ कारभारी चला. मग त्यावेळेला त्यासनी घेऊन बागेवडला गेल्यानंतर तिनं आमच्या बकऱ्यासनी औषध पाणी दिला. ते केल्यानंतर आमची कोंबड्यावानी वाढायला सुरुवात केली. आमची बकरी वाढली म्हणजे एक 10 वर्षात म्हणजे आमचं 7-8 10 कळपच झाली. आता आमची बकरी कमीत कमी 16 कळप झाल्या. 16 कळप बकरी तयार झाल्या. अजून किती होत्या त्याचा काय अंदाज नाही. बाळूमामानं तेव्हा बाळूमामाच्या माघारी एक बेंगलोरचा एक किंवा आलता महाराज आलता. बाळूमामाची बकरी लाखानं होत नाही, कोटीनं होतील म्हणून सांगितलं. हा, म्हणजे त्याला काय बाळूमामाचं माहिती नाही. फक्त एकदा आदमापुरात आला आणि बाळूमामाचा ते आतनं गाभाऱ्यात त्याला सोडला, सगळं फिरून सगळं बघितला. तुम्ही देऊळ सोन्याचं बांधा, चांदीचं बांधा, कारण देवारात एवढं हलवू नको सा, हाय तसंच राहून दे. आणि बाळूमामाची बकरी लाखानं होणार नाही, कोटीनं होतील, असं त्याच्या तोंडानं सुद्धा त्याला बाळूमामाचं माहिती काय नसताना त्या महाराजांना सुद्धा सांगितलेलं आहे. आणि बाळूमामाची बकरी तेवढं होणारच, 100% होणार. आम्ही नाही केलं तर आमची पोरं करतील, आमची पोरं नाही केले तर आमच्या नातवानं तर करतील. खरं कोटीनं बाळूमामाची मेंढर 100% होणार. हो. मला आता तुम्ही लहानपणापासून बकऱ्यामध्ये आहे, तुमची पिढी सगळे बकऱ्यामध्ये आहे. आता बकऱ्यामध्ये मेंढके वगैरे येतात, बरेचसे मेंढके होतात, काही पळून पण जातात. हो, पळून पण जातात. मग ते त्याच्याविषयी तुम्ही काहीतरी मगाशी उदाहरण सांगितलं, ते सांगा, पैशाकड्याचं काहीतरी उदाहरण सांगितलं. हा, पैशाकड्याचं उदाहरण काहीतरी सांगा, पैसाकडा असतोय वगैरे ते उदाहरण सांगितलं होतं. पैसा किडा असतोय म्हटलं. हा, पैसा किडा. हा, पैसा किडा म्हणजे ते बाळूमामाचं काम. म्हणजे बाळूमामाचं मेंढर राखणे म्हणजे बाळूमामाचं खोळांबा पडत नाही. मी गेलं तर खोळांबा पडणार नाही, तू गेलास तर ते काय बाळूमामाचा खोळांबा पडत नाही. हा, निघून घरात बकऱ्यातनं निघून गेलं, खरं बाळूमामाची बकरी थांबत नाही. एक पैसा किडा म्हणून असतोय, त्याला पाय 1000 पाय असते, त्याला ते वडत जात असते. त्यात काय तर एकानं रानात ना काय एकानं शेतकऱ्यांना कुळव मारताना काही करताना ते किडा लागतोय तिथं, तिचं पाय एकानं 4 निकळून गेलं तर ते किडा चालतोय. तसं बाळूमामाचं काम चाललं आहे. ते पैशाच्या किडासारखं काम आहे. आणि ही बाळूमामाचं काम म्हणजे एक हत्तीचं मड आहे. प्रत्येक जण सगळेजण मिळून हात लावलं तर ते हत्ती उचलणार आहे. ही एका दोघाचं काम नाही, अजिबात. जगन्नाथाची बकरी जग राखणार, जग राखल्याशिवाय ते होणार नाही. म्हणून ते आमचं बी कुवत नव्हतं, तुमचं बी कुमत नव्हतं, एका दोघाचं काम नव्हतं. आजपर्यंत आमची कमिटी असेल, काय भक्त असेल, आजपर्यंत ही बकरी आज कोणीपर्यंत कोण राखत्यात, कोण खात्यात, कोण पेत्यात, हिचा अंदाज कुठं आहे. फक्त काय आपलं काम आपण करायचं.
आपलं सांगायचं कर्तव्य आहे, आपण सांगायचं. ते देवाचं काम ते देव करतोय, त्याला बरं करायचं काय वाईट करायचं ते बाळूमामाला माहिती. अकरा आपलं काम आपण एक पेरले म्हटलं तर ते भांगलायला लागते. भांगल्याशिवाय पीक येणार आहे काय ना. आमचं काम आम्ही ते बी भांगलून दे म्हणून देवच भांगलून दे, देवच देतोय असं म्हणून चालत